हॅलो. एकच का आता? नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज हा कुकिंग व्हिडिओ आहे. यात आम्ही आज मम्मी आणि मी बनवणार आहे काय ग्रीन मिक्स व्हेज सब्जी, म्हणजे हिरवी मिक्स व्हेज सब्जी आम्ही बनवणार आहे. बघू ती सब्जी कशी बनते. तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स चिंता नको. एवढे बारीक पण कापले तुला कापले ते लाल होऊन जाते. चाकू नाही कशा बोल ना किस्तीची काढे दोनशे मध्ये एवढे बनेल. हो आरामशीर बिंदास घरीवर भाजी हे धुवून घ्या. परशी बाकी सगळं धुतलेलं कसं पैसे कचरा कसा सोडून ना सोडून पाहिजे मला मी आता इन्ग्रेडियंट्स दाखवतो काय काय कापून घ्यायचंय मिक्स व्हेज बनवायला. ग्रीन मिक्स व्हेज भाजी बनवायला तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक ऑनियन, 2 टमाटे. टमाटे तुमच्या हिशोबाने घ्या. तुम्हाला जर आवडत असेल तर 1, नाही आवडत असेल तर 2. नाही आवडत असेल तर 2, नाही आवडत असेल तर 1. लसूण बारीक चिरलेला. ही आहे हिरवी मिरचीची पेस्ट. याच्यामध्ये आहे ग्रीन चिलीज, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक. हे आलू बटाटे चिरलेले. आता ही जी आहे कोथिंबीरची पेस्ट कमी करणार आहे हिरव्या रंगासाठी. त्यानंतर त्याच्यात आहे फ्लावर, गाजर, बीन्स आणि बटाटे. थोडं साहित्य आपल्याला लागणार आहे ग्रीन मिक्स व्हेज बनवायला. आपण भाजी बनवायला सुरू करूया. त्याला कढाई करायचं गरम तो हो गए तर तुम्हाला कसं 1 चमचा तेल एक चमचा आणि थोडस वर तेल टाकतो. लसूण आणि ती हिरवी पेस्ट जोड मग तिला आवाज येतच राहील ना व्हिडिओ मध्ये येत राहील आवाज. आणि ही हिरवी पेस्ट टाकायची. मग 1 चम्मच और 2 चम्मच 1 चम्मच हिरवी पेस्ट स्पाइसच्या हिशोबाने थोडी बस. आणि ह्याला मिक्स पण टाकायची भाजताना थोडे अद्रक थोडं भाजून टाकायचे ऑनियन. हा कांदा थोडा भाजल्यावर टोमॅटो. टोमॅटो टाकणार आपण टाकायचं थोडं मीठ. आणि थोडी हळद. पहिले भाजी टाकायचं का पहिले मसाला भाजायचा मग हळद टाकायची.
ते सगळं भाजलं ना भाई, आता ते भाजायला गेलं कसं काय लागणार. हे वेगळं. आता आपण Video? सगळं भाज्या टाकूया. ही आहे बीन्स, Beans. गाजर, फ्लावर आणि बटाटा आणि बटाटा. मिक्स करायच्या भाज्याचा. ते टाकून घे ना. हा किचन किंग मसाला आहे. बस मम्मी एवढं आता बस. हा बस. धनिया पावडर टाकायची थोडी गोल 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 कर. आणि थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची. टाक थोडी. थोडी लाल तिखट पण तेवढीची थोडीच टाक. गरम मसाला शेवटी टाकायचा थोडं. तेला त्याला मिक्स करून घ्यायचं मसाल्याला. ही पेस्ट टाकली का? बिर्याणी सारखं शिजवायचं. आलं तुला? तू टाकलं का? हो टाकू. हे त्याचा मसाला. आता ह्या भाज्या चांगल्या तुम्ही मिक्स करून घेतलं का नाही थोडं दही टाकायचं. बस टाकू. बस 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 बस. दही टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्या. पेस्ट टाकली नाही का? हा टाकतं एवढं मिक्स झालं. पुन्हा मिक्स करणार. कोथिंबीर टाकू पाहिजे नंतर काटा. हा टाक. मीठ वगैरे टाकलं का? इथं आपण ह्याला थोडं शिजू देऊया. मी शिजल्यावर मग भेटतो तुम्हाला. तर 5 मिनिट झाले आहेत, आपण काढून बघूया. त्याचं भांडं राहतं उरलेलं. त्याला आपण थोडं पाणी टाकूया. त्याला करूया चांगलं आणि ही या भाजीमध्ये टाकून देऊ. मीडियम फ्लेम ठेवून त्याला 10 मिनिटं आपण शिजायला ठेवूया. मग शेवटला आपण कोथिंबीर टाकून गार्निश करणार आणि तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण भाजी खाऊ शकता. भेटूया परत. आता मी तुम्हाला दाखवतो क्लोजअप लुक आमच्या भाजीचा. आमची भाजी दिसायला कशी दिसत आहे. 3, 2, 1. वाव सुंदर. आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि टेस्ट वाईज खूप छान झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुमच्याकडे काही रेसिपी असतील तर त्या मला द्या, तर मी ट्राय करून बघेन. भेटू आपण पुढच्या कुकिंग रेसिपी मध्ये किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.